दादा, माझ्या 2 मैत्रिणी माहेरी आल्यात. मी त्यांना तुझ्या एंगेजमेंटसाठी बोलवलंय. त्या खरं तर लिस्ट मध्ये नाहीयेत, पण चालेल ना? बोलू दे ना. प्रताप, सी डॅडनी ना तुझ्याकरता खास एंगेजमेंटसाठी काही इंडियन आउटफिटचे डिझाईन्स पाठवलेत. हे बघ, ही सगळी लेटेस्ट डिझाईन्स आहेत हा. यामध्ये ना खूप छान छान शेरवानी सुद्धा आहे आणि हे सगळे जोधपुरी पॅटर्न्स पण आहेत. अँड येस, यामध्ये ना मस्त इंडो वेस्टर्न सुद्धा आहे. त्यामुळे तुला यातलं कुठलं डिझाईन्स आवडते ते सांग ना. त्यापेक्षा तुम्हाला हवं ते सिलेक्ट करा. कम ऑन प्रताप, असं रुक्षपणे वागू नकोस. सांग कुठलं डिझाईन आवडतंय ते. मला डॅडना सांगायचंय. अरे तेजू, तू तरी सांग. बघू. हे बघ, हे पॅटर्न्स. हे बघ, हा खूप छान आहे. दादाची हाईट खूप मस्त आहे ना, त्याला खूप छान दिसेल. ओके, तू हे 2 पॅटर्न सांग. हा चालेल. मग हे 2 नक्की सांगू डॅड ना? येस. ठीक आहे प्रताप, मी हे 2 सांगते. ओके, मी आलेच डॅडना सांगू. दादा, दादा, रिया खूप चांगली मुलगी आहे. तू का असा वागतोयस तिच्याशी? ती एवढी उत्साहात आहे. तिला तुझ्या पास्ट बद्दल, रमाबद्दल सगळं कळून सुद्धा तिने तुला स्वीकारलंय. मग तू असं का वागतोयस? आणि मी तुला सांगते, काल तर तिने समर शिर्केला एवढं खडसावलंय ना फोनवरती. समर शिर्के, त्याचा काय संबंध? हे काय प्रकरण आहे? अरे, तो समर शिर्के सारखा रियाला फोन करत होता. मला वाटलं त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं असेल, पण रियाने फोन घेतला आणि एवढं सुनावलं ना त्याला फोनवरती. खरंच खूप भारी मुलगी आहे ती. आणि म्हणूनच मी तुला सांगते, प्लीज नीट वाग तिच्याशी. थोडा डिस्कनेक्टेड नको वागूस. अरे, होणारी बहिणी आहे ती माझी, कळतंय का? ठीक आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. बर, मी माझ्या 2 मैत्रिणींना आत्ताच इन्व्हाइट करून येते. समर रियाला सारखे फोन करत असतो, कशासाठी? एक्सक्यूज मी, कुसगावला हाच रस्ता जातो का? कुसगाव ना? ऍक्च्युली माझा जीपीएस नीट लोकेट करत नव्हता. बरोबर. नाही, कुसगावला हाच रस्ता तो सरळ जावा, मग तुम्हाला ओढ्यावरती एक पूल लागेल. पुलाच्या पुढे ना उजवीकडे वळला ना की एक पोल्ट्री फार्म लागते, एक 15 मिनिटावरती. त्याच्या पुढे डावीकडे कुसगावचा बोर्ड आहे, डावीकडनं सरळ जा, कुसगाव लागते. हा, बर बर बर, थँक्यू. हा, तुम्ही ते समर शिर्के ना? हो, आपण भेटलोय का कधी? म्हणजे तुम्ही ओळखता का मला? ओळखतो. अहो, तुम्हाला कोण नाही ओळखत? हा, तुमचे कारनामे सगळ्या पाचवडला माहिती आहेत. तर माझी ओळख सांगतो. मी रमा वैरेचा भाऊ राजकुमार. रमाचा भाऊ? मग तर आपली दोस्ती व्हायला हवी. तिचे बरेच कारनामे समजलेत मला. आपल्या दोघांचा एकच शत्रू आहे, रावसाहेब जाधव. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आणि मित्रांसाठी समर शिर्के काहीही करू शकतो. नाही म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? म्हणजे सगळ्या गोष्टींची खबर ठेवतो मी राजकुमार. ते रावसाहेब जाधव तुम्हाला किती त्रास देतात, तुमचा किती अपमान करतात, सगळं माहिती आहे. आपण दोघे मिळून त्या रावसाहेब जाधवाच्याशी वाट लावू ना, अख्ख्या पाचवड मध्ये त्याच्या नावाचा एक बॅनर सुद्धा नाही दिसणार. आणि काय आहे, तुम्ही माझी सगळी माहिती काढली. म्हणजे मी गरीब आहे, मला रावसाहेबांचा खूप राग येतो. पण तुम्हाला कोणी हे नाही सांगितलं का की राजकुमार गद्दार नाही? ते काही झालं तरी मी रावसाहेबांची गद्दारी नाही करू शकत. त्यांच्या घरचं मीठ खाल्लंय. त्यामुळं माझ्याशी मैत्री करून जर रावसाहेबांचा काटा काढण्याचा विचार करत असतील तर विसरून जा. आणि एक गोष्ट, जर तू रावसाहेबांना किंवा त्यांच्या घरच्यांना काही करण्याचा प्रयत्न केला, परिणाम खूप वाईट होतील. काही झालं तर या गावातल्या लोकांनी रावसाहेबांवर विश्वास दाखवला आणि त्यांनी पण या गावाचा विकास केला. ते या गावचे अन्नदाते,
कितीतरी लोकांची घरं उभी केली आहेत त्यांनी. त्यांचे आमच्यावर आणि सगळ्या गावकऱ्यांवर लय उपकार आहेत. आणि एक शेवटचं, परत जर पाचवडकडे मान वर करून बघण्याचा प्रयत्न केला तर मान तिथंच मुरगळवून ठेवील आणि उभा पेटवील. खूप बोललास राजकुमार. तुझ्या या फडफडीचा बंदोबस्त करावाच लागेल. तिथे घर दिसतंय का? ते राजकुमार डाकण्याचं घर आहे. साहेबांनी सांगितलंय आज ते काम व्हायला पाहिजे. कसं करायचं ते तुम्ही बघा. अहो जरा वेळ जाऊ द्या ना. कशा बाय? तिथली जरा वर्दळ कमी होऊ द्या. हा. म्हणजे कसं आपलं काम करता येईल आणि उद्या इथं कसलीच मागमूस नाही राहणार. मॅडम. यस मॅडम, ते तुम्ही माझं 12वीचं प्रमाणपत्र मागून घ्यायला सांगितलं होतं ना? बरं मग तू आणलंयस का? अहो नाही, त्याचं कसं झालं, माझ्या भावाने ते कुरिअर केलं आहे बघा. उद्यापर्यंत नक्की येईल. बरं ठीक आहे ना. अगं इथे तशी फॉर्मॅलिटी आहे ना, म्हणून तुला मी तसं सांगितलं. पण ते अगदी परवा जरी आलं ना तरीही चालेल. म्हणजे आपल्याला हवं आहे इतकंच. चालेल. बरं ऐक ना रमा. हो. तुला इथं आता कसं वाटतंय ग? हो छान वाटते मॅडम. ट्रेनिंग मध्ये तू सगळं काम अगदी व्यवस्थित शिकून घेतेस आणि आत्मसातही करतेस. पण मला सांग, या सगळ्या गोष्टी तू एन्जॉय करतेस ना? हो हो मॅडम, इथलं समजा छान आहे बघा. आणि मुख्य म्हणजे मला माझा अभ्यास करायला बी वेळ मिळतोय. गुड. पण काय ना रमा, सगळ्या मुली इथं मोठ्या उत्साहाने येतात आणि कामं करतात. पण 10-12 दिवस झाले की त्यांचा सगळा उत्साह मावळतो आणि मग त्यांना घरचे वेध लागतात. मग काहीतरी पळवाटा शोधून, काहीतरी कामं सांगून जवळ ते इथून पळून जातात. म्हणून माझं काय म्हणणं आहे, आत्ताच काय तो निर्णय दे तू. म्हणजे तूही असंच करणार आहे की? अहो नाही मॅडम, मला आता इथंच काम करायचं आहे बघा. मी नाही जाणार इथून. व्हेरी गुड. ठीक आहे मग. पण हा, आता हा जो उत्साह आहे ना, असाच उत्साह कायम ठेव. आणि तुला कसलीही मदत लागली, काहीही वाटलं तर मला सांग. बरं चालेल, येते. बरे. माझ्यावर कविता करतोयस? नाही, वेगळं काम करतोय. ओके, हे घे, कॉफी आणलीये तुझ्यासाठी बनवून. कदाचित ती पिऊन तुला काहीतरी सुचेल आणि माझ्यावर तू कविता करशील. तुम्ही हे लॉकेट नीट पाहिलंय का? आर आहे तू. म्हणजे आता हे लॉकेट माझ्यासाठी आहे म्हटलं, रमातल्या नावातला हार. बरोबर, पण त्या आर मध्ये प्रतापचा पी सुद्धा आहे. ते बघितलं का तुम्ही? ही अक्षरं एकमेकांपासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. मला तुम्हाला एक सांगायचंय. मला भरपूर ऐकायचंय, बोल. मी तुम्हाला सगळं सांगितलंय, पण मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. हे जे लॉकेट आहे ना, ते तुमच्यासाठी नव्हतं, रमासाठी होतं. मला माहितीये मी तुम्हाला थोडा उद्धट वाटेल, पण प्लीज ते लॉकेट काढून ठेवता का? ते लॉकेट सतत मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देत राहतं. प्रताप, मला एक सांग, हे लॉकेट तुला तुझ्या पास्टची फक्त आठवण करून देतंय म्हणून माझ्या गळ्यात नकोय, की तुला रमाची आठवण येते म्हणून माझ्या गळ्यात नकोय? जे काही असेल ते खरं सांग प्रताप. तसं नाही, पण ते लॉकेट तुमच्यासाठी नव्हतं. मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं बनवेन. इतकंच ना? हे घे, ठेवून दे. आणि आता जशी तू रिक्वेस्ट केलीस ना मला, तशी मीही करते. प्लीज आता त्या आठवणींमध्ये गुंतून पडू नकोस. चला कॉफी घेऊया. मी फोन उचल.
एवढ्या उशिरा कोणाचा फोन? हॅलो रम्या, कुठे होतीस? कधीची फोन करते म्या? मंजू, अगे ते मी लायब्ररीत गेले होते आणि मग तिथलीच आणलेली पुस्तकं वाचत होते बघ. पण तू बोल ना. अगं ते समजा सोड आणि तू जिथं बी असशील तिथून परत ये लगेच. का ग, काय झालं? मी तुमचं घर जळालं, जळून खाक झालं. रमे, संपलं. कष्टाची एक एक इट जपून घर बांधलं होतं ग मंजू. काय करू ग आता? मामी, मामी शांत हो बघू. अगं किती रडतेस? शांत हो बघू. अगं जितकं रडशील तितका तुलाच त्रास होईल बघ. पिंट्या दादा, अरे मामा कुठे आहे? बाबा ते पोलीस स्टेशनला गेले. हे सगळं कसं झालं त्याची चौकशी करायला. आता काहीच नाहीये तिथं, फक्त दूर राहिला. आम्ही अगं असं काय म्हणतेस? घराला आग लागली तेव्हा आपल्यापैकी कोणी बी तिथं नव्हतं. एवढी मोठी नशिबाची गोष्ट आहे ही. अगं आपण समजा सुखरूप आहोत, कोणाला काही बी झालं नाही. ही मोठी गोष्ट वाटत नाहीये का तुला? पण त्या कामाला म्हणून केला होता आणि मी आणि तुझा मामा नवसाच्या देवळात भजन ऐकायला गेलो होतो. आम्ही जर तेव्हा घरात असतो तर घराबरोबर आम्ही पण तळून खाक झालो असतो. तेव्हा आम्हाला कळलं ना, धावत आलो आम्ही. पण तोपर्यंत आगीने सगळं घर गिळून टाकलं होतं. काही राहिलं नाही, अंगावरच्या कपड्याचं काहीच राहिलं नाही घरावर आपल्याकडे. आम्ही अगं तू नका काळजी करू, समजा ठीक होईल बघ. या आधी बी आपल्यावर किती संकट ओढवली, पण तेव्हा बी नवसाच्या कृपेमुळे आपण ह्या समुद्रातून बाहेर आलो. आता बी नक्की ती आपली साथ देईल बघ, नक्की आपल्या पाठीशी उभी राहील. आपल्याच बाबतीत का होतंय ग सारखं असं? आधी तुझे आई बाबा गेले, तुम्ही आपल्याला सोडून गेली. आता घर पण राहिलं नाही. सगळ्या आशा सगळं जुळून गेलं. पण होती म्हणून तिने आपल्याला आसरा तरी दिला. पण तिच्याकडे तरी किती दिवस राहायचं ग असं आपण? झालं का मावशी तुझं बोलून? पर्क केलंस ना मला? अगं तूच म्हणते ना मी तुझी मुलगी आहे, मग हे तुझंच घर आहे की. पोलीस स्टेशनला जाऊन आलो, त्यांनी तपास पण केला. त्यांचं म्हणणं असं आहे, स्टोचा भाडका उडाला आणि हे घडलं सगळं. अरे पण मामा, गेले कित्येक दिवस आपण समजा जेवण चुलीवरच करतोय, मग स्टोचा भडका कसा उडल? भडका तर उडणारच ना, कारण ही आग लागलेली नाही, लावलेली. आणि ही आग कोणी लावली माहितीये मला. सगळं जळून खाक झालं की नाही? होय, सगळं जळून खाक झालंय. माणसं वाचली, पण घराची पाकराख रांगोळी झाली. आणि उद्या का सकाळी मोकाट वारा सुटला की घराची राख वाऱ्यावर, म्हणजे ते काय बी नाही दिसणार. चांगलंय. सो माझ्याशी नडतो, त्याचं काय होतं ते समजलंच पाहिजे सगळ्यांना. तुम्ही कोणता पुरावा तर नाही सोडलाय ना? नाही साहेब, काय बी नाही. साहेब, 7 जन्म तरी कोणी शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा कळणार नाही की हे समजा तुम्ही घडवून आणलं आहे. रिया, तुझी जेवणाविषयी काही तक्रार नसणार आहे मला माहिती, पण तू पण काही पदार्थ सजेस्ट केलेस तर चालतील.
आई अगं ती इटालियन फूड, पिझ्झा, पास्ता, थाय फूड खूप मिस करत असेल ग. नाही ग, अजिबात नाही. हेच खूप छान आहे. म्हणजे तू म्हणतेस ना, तशा कुठल्याही फूडची मला अजिबातच आठवण सुद्धा येत नाहीये. खरं तर आता मला भीती वाटायला लागलीये. कसली? अहो भीती म्हणजे मी इथे इतकं खाते ना, खाऊन जाड झाले तर मॉम डॅडनी मला ओळखलं तर पाहिजे. रावसाहेब जाधव, बाहेर या. दुसऱ्यांच्या झोपा उडून स्वतः झोपताय काय? बाहेर या, मी आलोय तुमच्या झोपा उडवायला. बाहेर या. अरे काय काय आरडा लावलायस? वा वा वा, सगळं करून सवरून वर मलाच विचारा काय तमाशा लावलाय म्हणून. मी माझ्या तोंडानं सांगायला पाहिजे तुम्हाला? या सगळ्यांच्या समोर ऐकायचंय तुम्हाला? ऐका तर मग. आधी तुम्ही माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली आणि मी तुम्हाला रस्त्यात बोललो तर माझं घर जाळून टाकलं. सगळं सगळं राख करून टाकलं. रस्त्यावर आणलं आम्हाला. घराला आग लागली तुमच्या? आग लागली नाही प्रतापराव, तुमच्या वडिलांनी ती आग लावली. आणि ती एवढी मोठी आग लावली की जिथं घर होतं ना तिथं आता फक्त राखेचा ढिगारा आहे. आणि तो ढिगारा या माणसानं केलाय. मी तुम्हाला नडलो होतो तेव्हा तुम्ही मला धमकी दिली होती रावसाहेब, पण तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं मला. आणि मी तुम्हाला बोललो होतो ना, मग मला मारायचं होतं. माझं घर का जाळलं तुम्ही? माझ्या घरच्यांनी तुमचं काय बिघडवलं होतं की त्यांच्याशी एवढं तुम्ही नीचपणानं वागला? तोंड सांभाळून बोल राजकुमार. कोणावर आरोप करतोयस आणि काय बोलतोयस याचे काय परिणाम होतील माहितीये का तुला? कसले परिणाम बाईसाहेब? जे होतं नव्हतं ते सगळं गेलं आमचं. आता कशाचीच फिकर नाही आम्हाला. जरा तोंडावर पाणी मारून ये, म्हणजे कळेल काय बोलतोयस ते. ह्या वाड्यात उभं राहून बोलतोयस आणि ते सुद्धा रावसाहेब जाधवांना. हो बाईसाहेब, या वाड्याचा आणि या रावसाहेबांचा धाका मला नका दाखवू. आता जगणं असं तळ हातावर आलंय आमच्या. आणि तुम्हाला आमचा जीव घ्यायचाच आहे ना तर खुशाल घ्या, पण हे असं बेकडासारखं मागणं लपून वार करून जीव नका घेऊ. समोरासमोर जीव घ्या माझा. हॅलो. हॅलो, काय करतोयस तू? झोपायची तयारी करत होतो. म्हणजे सभ्य माणसं यावेळी जनरली झोपतात ना. सभ्य? लोकांची घरं जाळून झोप बरी येते रे तुला. बाय द वे समर, खरंच मानलं पाहिजे हा तुला. कमाल आहेस तू. म्हणजे एवढ्या दूरचा विचार करू शकतोस ना. घे. आणि तुला हे आत्ता कळतंय. बाय द वे, हे कशाच्या रिलेटेड बोलतेस तू? आय मीन व्हॉट्स द ब्रेकिंग न्यूज? अरे तुझ्या मनात जसं होतं ना अगदी तसंच इथे होतंय. अरे कोण तो राजकुमार नाही का, तो आला इथे, ज्याचं घर तू पेटवलं आहेस. वा, आला तर तो फायनली. हे ऍक्च्युअली पण सांगू ना, हा खरा लेटच आलाय थोडा. आला म्हणजे नुसता आला नाहीये, तर AK-47 ची फायरिंग कशी होते ना तशी फायरिंग करतोय इथे. वा वा, क्या बात आहे. अरे झाड झाड झाडतोय रावसाहेबांना. त्यांच्याच अंगणात उभा राहून सगळ्यांसमोर मोठमोठ्याने जोरदार आरोप करतोय त्यांच्यावर. कमाल कमाल. खरं सांगू, तू आत्ता इथे असायला हवं होतं समर. खुश झाला असतास तू एकदम. अगं तुझ्या एक्साइटमेंटनी बोलतेस ना त्यावरच मला कळतंय. पुढे 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 काय झालं? अरे खूप मोठा राडा केलाय त्याने. म्हणजे आता त्याचं घर जळालंय, पण बहुतेक रावसाहेब त्याच्यावर चिडून त्यालाच जाळतील की काय असं वाटतंय मला. खरं तर या प्रकरणाला ना आता जोरदार रंग चढणार आहे. मग काय म्हंटल होतं मी तुला? मी जे बोलतो ते करून दाखवलं की नाही? येस. बरं ऐक, आतापर्यंत आपण जसं एकत्र काम करत आलोय ते तसंच चालू ठेवलं ना तर तो रावसाहेब जाधव, त्याचा पक्ष आणि त्याची फॅमिली या सगळ्यांना आपण रस्त्यावर आणू. त्याचं जे काही एम्पायर आहे ना ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करू. आणि तसं झालं ना तर तुझ्या बाबांना आणि माझ्या बाबांना जे हवाय तेच होईल. मग काय, मग आपलंच राज्य आणि आपलीच सत्ता. येस.
आता इथून पुढे आपलंच राज्य असेल. डेफिनेटली. बाय. बाय. राजकुमार, खरं तेच बोलतोय बाईसाहेब. या रावसाहेबांना दुसऱ्यांचा जीव घेणं खूप सोपं आहे, कारण यांना दुसऱ्यांच्या भावनांची कदरच नाही. आतून दगड आहे हा माणूस. राजकुमार तू आई, एक मिनिट. राजकुमार, तू इथून जा. जे झालं ते वाईट झालं, फार वाईट झालं. कोणाला दुखापत नाही ना झाली? नशिबानं वाचलोय आम्ही. हे बघ, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि ज्यांनी आग लावली असेल ना त्याचा चेहरा सुद्धा समोर येईल. मग तो कोणी असो, अगदी कोणी असो, आणि त्याला शिक्षा सुद्धा होईल. ही जबाबदारी माझी. बस आता जाईल. हे बघ, तुझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास असेल ना तर आता भाषा बंद कर. मी तुला म्हणालोय ना, तुला नाही नक्की मी. हो, पण हे बघ, डोकं शांत ठेव. चल, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. चल, काळजी करू नको, मी आहे ना, काय करू नको.